आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला वंदनीय असं दोन्ही शिवसेनेच्या गोटातून तावातावानं सांगितलं जातं आणि याच बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख राजकारणासाठी करायला कुणीही मागे पुढे करत नाही. काल दसरा मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूवरनं एक गौप्यस्फोट केला. बाळासाहेबांना त्यांच्या मृत्यूनंतरही 2 दिवस मृतदेह मातोश्रीवर त्यांचा ठेवलेला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा खळबळजनक दावा रामदास कदमांनी केला आणि या आरोपानंतर खळबळ उडाली नसती तरच नवल होतं. यात 2 सूर म्हणतात. पहिला म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यूचं हे राजकारण करण्याचा गलिच्छ प्रकार आहे असं विरोधक म्हणतात, तर रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, मातोश्रीच्या आतल्या वर्तुळातले आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य नाकारता येणार नाही असं म्हणणारे सुद्धा आहेत. आज पुन्हा एकदा रामदास कदमांची पत्रकार परिषद झाली आणि त्यातही त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आणि आमची म्हणजेच रामदास कदमांची आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं त्यांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे. त्यामुळे प्रश्न असा उरतो की बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेचं तथ्य काय? बाळासाहेबांचं नाव अजूनही राजकारणासाठी वापरणं योग्य आहे का? पालिका निवडणुकीच्या तोंडावर हे ठसे उफाळून वर येत आहेत का? बाळासाहेबांच्या अंतिम क्षणांबाबत असेच दावे करणारं विधान राज ठाकरे यांनी केलेलं होतं ते उद्धव ठाकरेंना चालतं का? या सगळ्याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत डॉक्टर राजू वाघमारे, सहमुख्य प्रवक्ते आहेत शिवसेनेचे, चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत, मातोश्रीच्या आतल्या वर्तुळातले नेते अशी त्यांची ओळख आहे, मृणालिनी नानिवडेकर मल्टीमीडिया संपादक पुढारी. आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी रामदास कदम यांनी काल काय गौप्यस्फोट केला होता आणि आज ते म्हणतायत की आमची नार्को टेस्ट करा. नेमकं बघूया ते काय म्हणतायत. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती. जबाबदारीने बोलतोय. शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज देखील त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर. आणि त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, रामदास कदम नाहीये बांधून. मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले, खंबीरपणे पाठीशी उभारलं नाही. मी माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, तेव्हा उद्धव नेमका काय ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल. आणि आपल्या चर्चेकडे वळूया. सुरुवातीलाच अर्थात आपण चंद्रकांत खैरे यांच्याकडे जाऊया. खैरेजी, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे नेते आणि मातोश्रीच्या आतल्या वर्तुळातले, बाळासाहेबांच्या शेवटच्या घडीला तुम्ही त्या जवळ होतात, मातोश्रीमध्ये होतात. काय म्हणतायत रामदास कदम? तथ्य आहे का यामध्ये? खैरेजी, माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत? हे तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात नाहीये. आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करूया. नानिवडेकर मॅम, बाळासाहेबांच्या मृत्यूच्या क्षणापासून त्याभोवती अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज मांडल्या गेलेल्या आहेत. टीका करण्यासाठी विशेषतः ज्याचा वापर होतो, आणि फक्त हीच निवडणूक नाही, बाळासाहेब गेल्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका करण्यासाठी या अशा मुद्द्यांचा वापर झालेला आहे. आता सुद्धा हे निवडणुकीचेच परिणाम म्हणायचे? निवडणुका जसजशा समोर येत जातील तसतसे हे मुद्दे वाढत जाणार याची कल्पना मला असं वाटतं राजकीय निरीक्षकांनाच नाही तर नागरिकांनाही होती. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातले एक अत्यंत महत्त्वाचे नेते, ज्यांच्या बोलण्यावरून त्यांनी एक पक्ष निर्माण केला. ते जिवंत असतानाही त्यांना खायला काय दिलं जातं याच्यावरून वाद झाले. ते जाहीररित्या घरातल्या मंडळींनीच समोर आणले. आणि आता ते गेल्यानंतर त्यांच्याच पक्षाची जेव्हा 2 शकलं झाली आहेत
तेव्हा असे वाद समोर येतील हे गृहीत धरायला पाहिजे होतं. तसंच घडतंय. अत्यंत दुर्दैव आहे. आणि त्यातही मग उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी वगैरे जी भाषा बोलली जाते आहे, जबाबदारपणे मी हे विधान करतोय असंही रामदासभाई कदम म्हणतायत. त्यामुळे आता पूर्ण महाराष्ट्र समस्यांवर चर्चा करण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसात 2 दिवसात काय झालं यावरच चर्चा करेल. नम्रता, जयललिता यांचा पण मृत्यू अशाच रीतीने चर्चेला आला होता. नेमकं काय झालं होतं याबद्दल समाज माध्यमात वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या गेल्या. पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचं जीवन आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू हा देखील त्याच वळणाने जातोय असं सध्या वाटायला लागलंय. नाही, पण या बाबतीत एक आहे की मुद्दे संपले आणि आता बाळासाहेबांचं नाव म्हणजे बाळासाहेब आमचे आहेत इथपर्यंत दावा, इथपर्यंत राजकारणासाठी त्यांना वापरणं हे ठीक होतं, पण आता त्यांच्या मृत्यूचंही राजकारण. कुठला दर्जा दिसतोय हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा? मृणालिनी मॅम, तुम्हाला प्रश्न आहे हा. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण खरोखरच अत्यंत वाईट स्तरात, बोला, तुम्हालाच प्रश्न आहे. अत्यंत वाईट स्तराला गेलं होतं. त्याचा पुन्हा एकदा परिचय आपल्याला वाईट रीतीने यायला लागलाय. मूळ मुद्दा काय आहे ऍक्च्युली, की बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचं जतन करण्यासाठी नेमकं कोण पुढे येणार? घरातला मुलगा हा राजकारणात येणं आणि त्यांनी यशस्वी होणं हे प्रयोग भारतात अनेक ठिकाणी झाले आहेत. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही जास्त जागा जिंकून निवडून आले होते, म्हणजे यश मिळवून देऊ शकले होते शिवसेनेला, हे स्पष्ट आहे. पण आता त्याच्यानंतर देखील 40 आमदार त्यांच्याकडनं निघून गेले, ते राखू शकले नाहीत. हे कुठेतरी त्या विचाराचा पगडा खरंच होता का, की राजकारणाची सोय म्हणून हे एक एकत्रीकरण झालेलं होतं शिवसेना नावाचं, याचा देखील विचार करायची वेळ आली आहे. त्या बाहेर पडलेल्या 40 लोकांमधले थेट बाळासाहेब ठाकरेंचे संबंध असलेले लोक असा जर आरोप करत असतील तर तो आरोप राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारे हे सरळ आहे. आणि हा अपमान किंवा हा प्रश्न हा केवळ रामदास कदमांनी नाही, काही वर्षांपूर्वी खुद्द राज ठाकरे यांनी निर्माण केला होता. एका सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना योग्य खायला दिलं जात नाही, त्यांची काळजी केली जात नाही अशी देखील भाषा बोलली गेली होती. ते सगळं विसरून उद्धव ठाकरे याच मेळाव्यामध्ये आम्ही बरोबर आले आहोत, ते एकत्र राहण्यासाठी आलो आहोत म्हणतायत. याचा अर्थ हा सगळाच राजकारणाचा भाग आहे. आता मराठी माणसासाठी 2 बंधू एकत्र येत असतील तर बाहेर कशासाठी पडले होते? हे तर घरातला वाद आहे. आणि आता त्यांच्या हाताचे ठसे खरंच घेतले गेले होते का? एखाद्या पक्षाची वीण ज्या महात्म्यांनी बांधलेली आहे त्याच्या मृत्यूबद्दलचं असं राजकारण खरंच दुर्दैवी आहे. आणि आता पुढचे 10-12 दिवस त्याच्यावर काय वाटेल ते तर्कवितर्क सुरू होत राहतील. दुर्दैव आहे हे सगळं. अगदी. डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत, शिवसेना पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते आहेत. डॉक्टर वाघमारे, बाळासाहेबांना तुम्ही दैवत मानता. इतक्या वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अजूनही सगळ्यांच्या हृदयामध्ये त्याचं दुःख आहे की बाळासाहेब आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या मृत्यू पश्चात हे काय चालू आहे तुमच्या नेत्यांकडनं? असं वाटतं नम्रता की आदरणीय रामदास कदम हे ज्यावेळी शिवसेना एक होती तेव्हा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते त्यावेळी समजले जायचे. त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं, त्यांना वेगवेगळ्या मंत्रीपद दिले होतं, पक्षात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या होत्या. ते त्यावेळी मातोश्रीच्या आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पण खूप जवळचे समजले जात होते, कारण त्याशिवाय त्यांना अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या मिळाल्या नसत्या. आणि असं असणारा नेता ज्यावेळी या गोष्टींबद्दल काही बोलतो तर त्या गोष्टी तुम्हाला गंभीरतेने घ्यायलाच पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण त्यावेळी ना तुम्ही होतात ना आम्ही होतो, पण ज्यावेळी एवढा जवळचा नेता त्या काळातला, त्यांना ज्यावेळी या गोष्टी बोलाव्याशा वाटतात तर त्यांना या गोष्टी का बोलाव्याशा वाटतात, त्याच्या पाठीमागची कारण काय, इथपर्यंत जाण्याचं कारण काय? मगाशी नानिवडेकर ताई ज्या म्हणत होत्या
की, आणि तुम्ही पण म्हणत होतात नम्रताजी, की महाराष्ट्रातलं राजकारण इतक्या खालच्या पातळीपर्यंत याच्यापूर्वी गेलं नव्हतं. तर आपण दोघीही या मीडियामध्ये आहात, मी आपल्याला बघत आलेलो आहोत, मी या मीडियामध्ये आहे. मला पण वाटतं की शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात राजकारणाची वीण इथपर्यंत घसरायला नाही पाहिजे. पण जी ज्या पद्धतीने इथे ती वीण घसरली, त्याचं कारण कोण आहे? ही वीण घसरण्याचं प्रमुख कारण कोण आहे? कोण राजकारणाला इथपर्यंत घेऊन येतोय? म्हणजे संजय राऊत आम्ही समजू शकत होतो एका वेळेला, चला ठीक आहे की त्या माणसाला काय कळत नाही, तो माणूस इथपर्यंत घसरलेला आहे, हे कळू शकतं. पण कालच्या सभेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता ज्यावेळी समोरच्या राजकीय पक्षाच्या नेत्याला एखाद्या प्राण्याची उपमा देतो, त्यावेळी मग राजकारण, मग आपण कोणाबद्दल बोलतोय आणि मग कोणी तुमच्याबद्दल काय राखून बोलायला पाहिजे? जर सगळ्यांनीच ग्लव्ज काढायचं ठरवलेलं आहे आणि समोरच्यांनी जास्तच ग्लव्ज काढायचं ठरवलंय उभाटाने, तर ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीची टीका करतात, ज्या पद्धतीच्या शब्दांचा वापर केला जातो मीडियामध्ये त्यांच्याकडून, तर मग अशा गोष्टी ह्या नॅचरली बाहेर येणारच. आणि ज्यावेळी रामदास कदमांसारखा जबाबदार नेता हे बोलतो, त्यावेळी ती गोष्ट गंभीरतेने घ्यायला पाहिजे मीडियाने सुद्धा, ठीक आहे. सरकारने सुद्धा, आणि सगळ्यांनी, त्याच्या संबंधित लोकांनी, आणि त्याची चौकशी करायला पाहिजे. जर विचारूया ना, एवढा मोठा आपण नेता असं बोलत विचारूया. असेल तर. आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आहेत, मातोश्रीच्या आतल्या वर्तुळातले नेते म्हणून चंद्रकांत खैरे यांची सुद्धा ओळख आहे. खैरेजी, बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणात आपण मातोश्रीच्या जवळ होतात. रामदास कदम काय म्हणतायत, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? रामदास भाई कदम यांनी ज्या पद्धतीने हे मुद्दा, आता साहेब गेल्यानंतर हे काढायचं, हे निर्लज्जपणाचं ढोंग आहे. मी तुम्हाला या स्पष्ट सांगतो की त्यांनी असं बोललं नाही पाहिजे. म्हणजे साहेबांच्या बाबतीत आपलं दैवत आहे, दैवताच्या बाबतीत जर समजा तुम्ही असं बोलायला लागले तर बरोबर नाहीये. डॉक्टर्स होते तिथे, सर्व काही होते, सगळी यंत्रणा होती मेडिकलची. ही सगळी यंत्रणा असताना सुद्धा त्या ठिकाणी, आता तुम्ही त्यांना विचारा ना, डॉक्टर जलील पारकर होते, बाकी अजून अनेक जण होते डॉक्टर तिथे, आणि सगळे येणं जाणं, सगळे मोठे मोठे लोकांचे फोन यायचे की साहेबांची तब्येत कशी, साहेबांची तब्येत कशी. असं असताना त्या ठिकाणी हे म्हणे मी बाकलावर झोपलो, मी पडलो, एकच दिवस आलो ते फक्त ते. मला आता मातोश्रीतून त्यावेळेस मी होतो, चर्चा चालली ना, एकच वेळेस आले आणि म्हणे आम्ही रोज बाकलावर झोपायचो, मग असं करायचो. काहीतरी खोटं बोलून काय फायदा आहे? तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत जर तुम्ही असं म्हणत असाल तर योग्य नाही आहे. पण मला या ठिकाणी स्पष्ट म्हणायचं की यावर काही राजकारण जास्त करू नये, कारण आपल्या दैवताच्या बाबतीत असं राजकारण करून, खालच्या पातळीवर राजकारण करून त्या ठिकाणी फक्त मतं मिळवण्यासाठी जर करत असेल तर ते योग्य नाहीये. म्हणून मी आज स्पष्ट म्हणतो की यांनी, रामदास भाई कदम यांनी माफी मागितली पाहिजे, आणि नाहीतर मग त्यांना कोर्टात जावं लागेल. आम्ही म्हणजे उत्तर द्यायला, आम्ही त्या ठिकाणी कोण ना कोणी आम्ही कोर्टात जाणारच आहोत. अशा पद्धतीने शिवसेना पक्षाच्या बाबतीत असं बोलणं हे योग्य नाहीये. म्हणून त्यांनी ती माफी मागितली पाहिजे. माफी मागितली तर ठीक, नाहीतर मग त्यांना त्या कोर्टाची पायरी दाखवावी लागेल. तुम्ही म्हणताय की शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत असं कुणीही बोललं नाही पाहिजे, पण अशाच साधारण याच तीव्रतेचं वक्तव्य त्यांचेच पुतणे असलेल्या राज ठाकरे यांनी केलेलं होतं. शेवटच्या क्षणात त्यांना कसे तेलकट वडे वगैरे दिले जायचे, हे जाहीर सभेमध्ये त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. ते राज ठाकरे राजकारण करतात असं नाही का वाटलं तुम्हाला? त्यांना आता जवळ केलं जातं, आणि भर मंचावरनं काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही दोघं भाऊ एकत्र आलोय. ते ज्यावेळेस बोलले असतील त्यावेळेसची परिस्थिती पाहून बोलले असतील, परंतु प्रत्यक्षात तसं त्यांचं मग काही नाहीये. ते स्वतः त्या ठिकाणी इमिजिएटली आले होते आणि ते स्वतः अगदी अंत्यविधी होईपर्यंत थांबले होते, नंतरही जात होते. त्यांचे काका आहेत ते, म्हणजे मुलासारखं सांभाळलं बाळासाहेबांनी त्यांना, आणि मग इतकं असताना ते कधी असं काही जास्त काही बोलू शकत नाही. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणती वाईट घटना घडते तर त्यावेळेस असं कोणी ना कोणी काहीतरी बोलतं. परंतु प्रत्यक्षात राजसाहेबांना सुद्धा तसं काही नाही. राजसाहेबांचं प्रेम माननीय बाळासाहेब मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे, मी स्वतः जवळून पाहिलं, खूप चांगलं होतं. म्हणून ते कधी असं बोलणार नाही, मला स्पष्ट माहिती आहे. आणि आता तर आम्ही एकत्र आलो, आता एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी हे कधी प्रश्न विचारले, पण आता काय हटकून खोडसाळपणाने काही लोक ते एकत्र आल्यानंतर त्यांना फोन दुखतं म्हणून ते काही ना काहीतरी काढत जातील की राजसाहेब असे बोलले, मग हे असे बोलले, मग ते तसे बोलले, आणि ते वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करतात. राजकारण करणारे लोक या ठिकाणी शिंदे गटात पण आहेत, बाकी भाजपमध्ये पण आहेत, बाकी इतर याच्यामध्ये पण आहे. आमच्या
या दोन्ही भावांच्या अगेन्स्ट मध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की राज ठाकरे त्यावेळेला जे बोलले ते त्यावेळेची परिस्थिती बघून म्हणजे त्यावेळेच्या राजकारणाची हवा बघून ते बोलले असावे. थोडक्यात त्यावेळेला राजकारण करण्यासाठी ते बोलले असावे. मग राज ठाकरे करतायत ते जर राजकारण असेल आणि ते तुम्हाला आत्ता चालणार असेल तर मग यांच्यावरती रामदास कदमांवरती एवढा राग का? नाही, रामदास कदम हे आत्ता बोलले ना, आत्ता बोलले म्हणजे अशा पद्धतीने बोलले ते आम्हाला कधीच सहन होणार नाही. कारण आम्ही वंदनीय बाळासाहेबांना आम्ही त्या ठिकाणी दैवत मानतो. पण दैवत मानत असताना हे कशाला त्या ठिकाणी आता बोलले? मग त्यावेळेस का नाही तुम्ही माकडावर झोपले, मग त्यावेळेस का नाही सांगायचं बाबा असं काही तिथं डॉक्टरांना विचारलं असतं, काय केलं असतं? बोलत्या काही बोललं नाही. हे सगळं फक्त त्या ठिकाणी आता काहीतरी उकरून काढायचं आणि ते वातावरण महाराष्ट्रात पसरवायचं वेगळं, असं हे खोटे धंदे या ठिकाणी हे रामदास भाई कदम करतात. मी त्यांचा निषेध व्यक्त करतो. नानिवडेकर मॅम, या दोन्ही प्रतिक्रिया. खैरेंनी त्याचा निषेध व्यक्त करणं हे त्यांच्या भूमिकेतनं योग्य आहे, समजू शकतो आपण. आणि राजू वाघमारे ज्या पद्धतीने बोलतायत, मला असं वाटतंय की एकनाथ शिंदेची शिवसेना येत्या काही दिवसातच या सगळ्या घटनांची चौकशी करा अशी मागणी करेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तशी तशी ही मागणी जोर धरेल. दुर्दैव असं आहे की एका व्यक्तीभोवती एखादा पक्ष जर बांधला गेला असला तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात. हे दुर्दैव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला यावं हे मात्र मराठी माणसाला, शिवसेना प्रेमियांना दुःख देणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर जे झालं किंवा ते असताना पुतण्याने बाहेर जाणं जे झालं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवारांबाबत झालेलं आहे. त्यामुळे आपण जे सातत्याने म्हणतो, काल उद्धव ठाकरे म्हणाले की मला माझ्या वारशाचा अभिमान आहे. खरोखर बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक वारशाचा अभिमान असायची परिस्थिती असू शकतेच आणि ते तर त्यांचा प्रत्यक्ष मुलगा आहे. पण या राजकीय वारशांनी चालत येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याची सार्वजनिक जीवनात उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळे आरोप याच पातळीवर झाले तर अशा प्रकारची उत्तरं द्यावी लागतील. दुसरं असं आहे की रामदासभाई कदम हे अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एका डान्स बारवर देखील एक आरोप केला गेला जो काल उद्धव ठाकरे यांनी विषय काढला होता की देवेंद्र फडणवीस अशा वेळेला त्यांना पाठीची का घालतात किंवा असं सांगतात का की करा काय ते पण अडकू नका. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटावर जे काय आरोप होतील त्या आरोपाचं नेतृत्व कदाचित रामदास भाईंकडे जाईल असं म्हणता येईल. ठाकरे गटाकडून आरोप होणारच नाहीत असं अजिबात नाही. खैरे यांनी आता एक प्रांजळ भूमिका मांडली की या वादात पडू नये वगैरे, पण हे राजकारण आहे. त्या राजकारणात प्रत्युत्तराला असे अजून बाण मारले जातील. पत्रकार म्हणून आपल्याला खरं तर नम्रता एकाच मुद्द्याची चर्चा करावी लागेल की या सगळ्या जनतेचा प्रश्न, दुष्काळाला मदत, त्यानंतर मुंबईतले रस्ते, मुंबईत येणारं उत्पन्न, मुंबईतून बाहेर जाणारे उद्योग, या सगळ्यांवर हे लोक चर्चा करणार आहेत की नाहीत. 40 लोक पळून गेले आणि उद्धव ठाकरे त्यांना जपू शकले नाहीत म्हणून महाराष्ट्रात एक वेगळा इतिहास झाला, हे मान्य आहे. पण आता एकनाथ शिंदे देखील तेच आरोप किती दिवस करत राहणार की माझी लेना बँक आहे, सगळं मान्य आहे. पण जनतेचे मुद्दे वेगळे असतात, याच्यावर या राजकारण्यांना केव्हा भान येईल हा माझ्या मते घोर चिंतेचा विषय आहे. त्याच्यात बाळासाहेबांसारख्याच्या मृत्यूची घटना चर्चेला येणं हे अजूनच दुर्दैव आहे. राजू वाघमारे, जनतेचे प्रश्न कुठे आहेत? असे प्रश्न जर तुम्ही काढत राहिलात तर जनतेच्या प्रश्नांवर बोलणार कधी? आणि काय गरज काय आहे निवडणुकीमध्ये अशा मुद्द्यांवरनं तिखट मीठ लावलेलं राजकारण करण्यात? सगळ्यात पहिला मुद्दा असा की जनतेचे प्रश्न आणि जनतेची कामं. आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की यांच्या टीकेला माझं कामातून उत्तर आम्ही देतो आणि शिवसेना कामातून उत्तर देते. आता काल आमचा मेळावा होता, या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही ट्रक भरून सगळी मदत पाठवली. पहिल्यांदा मदत
पाठवली आणि मग मेळाव्याला एकनाथ शिंदे साहेब आले आणि ती मदत शेवटपर्यंत चालू राहणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाला पण शिवसेना पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या पद्धतीने शिवसेना मदत करणार आहे. त्याच्यामुळे जनतेच्या प्रश्नाबद्दल आम्ही मागे राहिलेलो नाही. मुंबईचे प्रश्न घ्या, मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं करायचं आम्ही सुरू केलंय, बाकीच्या गोष्टी मुंबईतली कामं आम्ही करतोय. त्याच्यामुळे आम्ही आमची कामं करतोय, पण कामं करत असताना आपण कुठच्या पातळीपर्यंत घसरून टीका करतोय हे जोपर्यंत समोरच्याला कळत नाही तोपर्यंत हा मुद्दा उपस्थित राहणार आहे. पण राहिला प्रश्न, तुम्ही नम्रताजी बोललात की राज ठाकरे साहेब त्यावेळी जे म्हणाले, मग राज ठाकरे साहेब त्यावेळी म्हणाले ते राजकारण नव्हतं का? त्याच्यानंतर आता रामदास भाई जे म्हणतायत, तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की रामदासबाई जे म्हणतायत की काय झालं ते सांगा, म्हणजे ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत नाही आहेत. ते म्हणतायत की त्यांच्या मृत्यूनंतर घरामध्ये काय झालं, कोणत्या गोष्टी झाल्या, किती दिवस झाले, हे जे प्रश्न आहेत हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवर नाही आहेत. हे प्रश्न आहेत की त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या घरच्यांवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे की तिथे काय काय घडलं. त्याच्यामुळे नरेटिव्ह जे पसरवण्याचा प्रयत्न केला जातो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला, तर तो अपमान होतच नाहीये. ते जे बोललेले आहेत ते त्यांच्या बरं. मृत्यूनंतर उपस्थित मुद्दा लक्षात आला. असलेल्या लोकांच्या वागणुकीबद्दल बोलतायत. बर, त्याच्यामुळे नम्रताजी प्रश्न असा आहे की त्याच्यात काय घडलं, ओके. मग त्याची चौकशी करा ना. विचारूया आपण, आता आपण तुम्ही विचारूया. जर एवढ्या खालच्या पातळीपर्यंत जातच आहात, मग तुम्ही अपेक्षा कशी करणार की तुमच्या विचारूया आपण. खैरे साहेब आता डॉक्टर राजू वाघमारे पण म्हणाले आणि नानिवडेकर मॅडमनी सुद्धा तो प्रश्न उपस्थित केला की पक्ष जरी बाळासाहेब ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंकडे आलेला आहे, त्याच्यानंतर तो कदाचित पुढे आदित्य ठाकरेंकडे जाऊ शकतो. हा पक्ष कधी रामदास कदमांकडे जायचा विचार झाला होता का? आमच्या ऐकिवात नाही. हा पक्ष कधी चंद्रकांत खैरेंकडे यायचा विचार झाला होता का? आमच्या ऐकिवात नाही. ठाकरेंनी चालवलेला पक्ष हा जर जनतेचा पक्ष असा तुम्ही समजत असाल, तर जनतेने विचारलेले प्रश्न आहेत किंवा जनतेच्या समोर जर सत्य यावं अशी कुणी मागणी करत असेल तर उद्धव ठाकरेंना त्याचं उत्तर द्यावं लागेल, नाही का? काही गरज नाहीये, असं का वाटतं आपल्याला? काही गरज नाहीये. कोणाच्या व्यक्तिगत प्रश्नांच्या बाबतीत उकरून काढणे आणि त्यांच्यावर उत्तर देणं काही गरज नाही करत. आणि उद्धव साहेबांचं मुळीच द्यायची गरज नाहीये. आमच्यासारखे त्या ठिकाणी बोलतील. रामदास कदम आणि उद्धव साहेब काय एका लेवलचे का? तो रामदास कदम त्यांच्या हाताखाली काम केलं त्याने, उद्धव साहेबांच्या मंत्री झाले, उद्धव साहेबांनी मंत्री केलं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण तर उगाच काहीतरी राजकारण इकडे तिकडे भरकवण्याचा प्रकार हा त्या ठिकाणी मनसेचे नेते आपले हे मिंदे गटाचे लोक करतायत. आणि मिंदे गटाचे लोक करून त्या ठिकाणी उगाच काहीतरी असं म्हणून आता त्यांना माहिती आहे की मिंदे गटाचा डाऊन होत चाललाय, मग आपण या ठिकाणी काहीतरी करायचं म्हणजे आपलं लोक म्हणते नाही. लोक उलट शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत जे असं वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत जे असं वक्तव्य केलंय कदमांनी, त्या कदमांच्या बाबतीत आणि त्यांच्या संघटनेच्या बाबतीत आणि पक्षाच्या बाबतीत त्यांच्या नेते बाबतीत लोक चिडलेलं आहे. सकाळपासून मलाही अनेक फोन आले म्हणे हे काय हा काय बोलतो म्हणे. असं ते बरोबर नाहीये. आणि म्हणून त्यांनी ह्या गोष्टीमध्ये जास्त पडू नये. आता बस झालं. शिवसेना प्रमुखांची आणि शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाची बदनामी याने करू नये. मी स्पष्टपणे रामदास कदम यांना तो आपल्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे. नानिवडेकर मॅडम, शेवटची 30 सेकंद आहेत, मला वाइंड अप कमेंट हवी आहे. नम्रताजी मला 10 सेकंद द्या. बरं, ठीक आहे. राजू वाघमारेजी अगदी थोडक्यात माझ्याकडे अगदी वेळ संपलेली आहे माझी. मला एवढंच सांगायचंय खैरेजींना की जर या बाबतीत उत्तरं दिली नाहीत तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो की उत्तरं का दिली जात नाहीत, काय दडवलं ठीक आहे. तो ठाकरेंचा प्रश्न आहे. त्या गैरसमजात जनतेला राहून द्यावं की समोर येऊन उत्तरं द्यावी, हा ठाकरेंचा प्रश्न आहे. जसं आता ते म्हणाले की त्यांचा कुटुंबाचा प्रश्न आहे तो. नानिवडेकर मॅम, शेवटची 30 सेकंद, वाइंड अप कमेंट. हे कुठे चाललंय? खाजगी आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी एखादा नेता जर सार्वजनिक आयुष्यात असेल तर त्या चर्चेला येतात, याचं हे एक अत्यंत वाईट उदाहरण आहे. अगदी. बाळासाहेब ठाकरेंवर आरोप नाही करत आहेत रामदासभाई कदम, मान्य आहे. उद्धव ठाकरेंवर करतायत, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावर करतायत.
हेच राजकारण तापणार आहे आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला येणाऱ्या काळामध्ये हे आरोप प्रत्यारोप सहन करावे लागणार आहेत। या जनतेचे प्रश्न कुठे आहेत हेही आपल्याला शोधत बसावं लागणार आहे। अगदी अगदी आणि जनतेचे प्रश्न कुठे आहेत हे शोधत बसण्याची वेळ आपल्यावरती कदाचित येऊ शकते। हेच खरं तर या महाराष्ट्राचा दुर्दैव। त्यामुळे प्रश्न अजूनही तोच राहतो, हे राजकारण हा महाराष्ट्र आता कुठल्या दिशेने चाललेला आहे हे कुठेतरी थांबवायची गरज आहे आणि त्याची ताकद आपल्या मतामध्ये आहे, हे विसरून चालणार नाही। चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार। विशेषतः खैरेजी जे संभाजीनगरला चाललेले होते त्यांनी प्रवासात थांबून आपल्यासाठी वेळ दिला, त्यांचे विशेष आभार। या चर्चेमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा पुढारी न्यूज।